महाराज की जय भवानी जय शिवाजी। आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उभाटामधून विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। ते रिट्रीट हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते आणि बुकिंग आणि सेवा केली खूप आणि त्याची आठवण आहे आम्हालाही। आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक 161 उभाटा, त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मोहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो। युवा सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होतं। संजय जंगम शाखा प्रमुख त्यांनी देखील प्रवेश केलाय। त्याचबरोबर गोवा राज्याचे उभाटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काशीनाथ मयेकर, 5 तालुका प्रमुख, 1 शहर प्रमुख, विभाग प्रमुख व सहकारी या सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या उभाट्याचे रामचंद्रनगर शाखेचे उपविभाग प्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या। आता संध्याकाळी तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला याल। संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला येतात आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि जे काय तुम्ही विश्वास दाखवलाय, तुमचं काय वैयक्तिक काम नाही, त्या भागाचा विकास करायचा आहे। विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी लावायचं काम चालू केलं, तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे त्या टेकड्यांना आपण दिलीप मामाच्या इकडं मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेटचं जाळं आपण त्या ठिकाणी बसवतो। आणि एवढ्यावरच नाही तर मुंबईच्या सगळ्या ज्या काही अशा दरड प्रवण क्षेत्रामध्ये टेकड्यांवर घरं आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतोय, कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन। आणि बाकी मोहसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वार्डातल्या कामांबद्दल सांगितलंय। खरं म्हणजे आपल्याला माहित आहे 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलंय किती काम विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या। आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही या ठिकाणी पुढे नेतोय, त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशाच या ठिकाणी आपल्याला देतो। पाण्याचा जो विषय आहे, जे जे विषय आपल्या प्रभागाचे, शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे। आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे मी मुख्यमंत्री झाल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे 2 आपण टप्पे केले। एक टप्पा जवळपास पूर्ण झाला, पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल तेव्हा मुंबई पूर्णपणे खड्डे मुक्त होईल। एवढे वर्ष कार्य केलं माहित नाही, परंतु जाऊ द्या, मी संध्याकाळी बोलेन। आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुम्ही आज जो काही विश्वास दाखवलाय, कार्यकर्ते सगळे आले, पदाधिकारी, मी आपल्याला तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं, असे किती लोक आहेत। मी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 वर्षामध्ये 400 कोटी रुपये दिले।
आणि अगोदरच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 कोटी दिले. त्यामुळे अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलंय. आपलं वैद्यकीय कक्ष मंगेश चौटे, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून हे सातत्याने प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो, मसीद भंडारीजी आणि विजेंद्र शिंदे तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना, ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचा